तुम्हाला समजलंच असेल, यश, प्रसिद्धी, सन्मान कधीच कुणाला फुकट मिळत नाही. त्यासाठी कष्ट करण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि कुठल्याही परिस्थितीत लढण्याची जिद्द असायला हवी. तुम्हाला अवगत असेलच, अनिल कुंबळे क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध नाव. शांत, संयमी, पण मैदानावर अगदी शूरवीर योद्धा बनून जातो असं व्यक्तिमत्व. एकदा लॉर्ड मैदानावर भारतीय गोलंदाज झगडत होते. त्यावेळी हाच व्यक्ती म्हणजे अनिल कुंबळे यांना बॉल टाकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक बॉल जबरदस्त आदळला. त्याच वेळी त्यांचा जबडा हा फ्रॅक्चर झाला. रक्त ओघळत होतं, चेहरा सुजला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं, यू कांट बॉल अगेन, यू मस्ट फ्लाय होम इमिजिएटली. यावर कुंबळे हसले आणि म्हणाले, आय विल बॉल वन लास्ट प्ले फॉर माय टीम. तो हेल्मेट आणि जबड्यांना पट्टी बांधून मैदानात पुन्हा उतरला. प्रत्येक चेंडू टाकताना त्याला खूप वेदना होत होत्या. तरी देखील तो शांतपणे बॉल टाकत होता. त्याच्या चेहऱ्यावरून रक्ताचे थेंब वाहत होते, पण नजरेत फक्त विजयी होण्याची जिद्द होती. अशा या दुखापतीमध्ये देखील त्याने ब्रायन लारा यासारख्या प्रसिद्ध फलंदाजाला बाद केले. यावर संपूर्ण स्टेडियमने उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्या क्षणी सर्वांना जाणवलं की हा फक्त क्रिकेटपटू नाही, तर एक योद्धा आहे. त्यानंतर त्याला तात्काळ भारतात परतावं लागलं आणि त्याची सर्जरी करण्यात आली. तरी देखील त्याचं मन हे मैदानातच होतं. मी दुःख सहन केलं असतं, पण मैदानात संघाला सोडून देणं मला जमलं नसतं. हे वाक्य सतत त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होतं. त्यांच्या या जिद्दीतून आपल्याला खूप काही बोध घेता येतो. जबाबदारी ही नेहमी वेदनेपेक्षा मोठी असते. कुंबळेने त्यावेळेस दाखवून दिलं की हा नेता तोच जो स्वतःचा त्रास विसरून संघासाठी उभा राहतो. शांत माणूस हा कधीच कमकुवत नसतो. काही योद्धा आवाज न करता इतिहास लिहून जातात. यावरूनच आपल्याला समजते की कष्ट आणि समर्पण यामुळेच आपल्याला समाजामध्ये सन्मान मिळत असतो. त्याने दाखवून दिलं की प्रसिद्धी नाही, तर प्रामाणिकपणाच हा आपल्याला अमर करत असतो. तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.